गोव्यात म्हणे ग्रीन कॉरिडॉर करण्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचे स्वप्न आहे। त्यासाठी येणाऱ्या 90 दिवसात 10 लाख झाडे लावण्याचा विक्रम मुख्यमंत्री करून दाखवणार आहेत। पर्यावरण दिनाच्या निमित्ताने या उपक्रमाला सरकारने सुरुवात केली आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक पेड़ माँ के नाम सुरू केलेल्या मोहिमेला देखील म्हणे गोव्यातून प्रतिसाद देण्याचा त्यांचा विचार आहे। हा पर्यावरण दिन 5 जून रोजी होतो, म्हणजे पावसाच्या दिवसात। पण यावर्षी पावसाने पाठ फिरवली आणि सुक्या जागेवर मुख्यमंत्र्यांना झाड लावावे लागले। हे दुर्दैव तर आहेच, पण ते झाड जगणार की नाही याचा ट्रॅक मात्र कोणी ठेवणार नाही। कार्यक्रम झाला, पैसा खर्च झाला, लोकांना भाषण सांगून झाले, विषय संपला अशी परिस्थिती या सरकारची आहे। जर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आमचे चॅनल सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। पर्यावरण दिनी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलणारच होते आणि त्यांनी तोंड उघडले, पण आपण स्वतःवरच बोलतोय ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी वेळ मारून दिली। त्यांनी या कवितेच्या ओळी ज्या वाचल्या ना त्या ऐका। किंवा बोरकरांच्या उतरांनी माझ्या गोव्याच्या भूमीच्या गड्या नारळ मधाचे कड्या कोपरामधून फुटती घटई दुधाचे। खरे म्हणजे जून महिन्यात इतक्यान पुराय गोंयांत खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडपाक जाय आशिल्लो आणि सगळ्या डोंगरावयल्यान आमकां मोठ्या प्रमाणात उदक व्हांवता आसतना दुधा सारके घडे दिसपाक जाय आशिल्ले, बट ते दिसना फॉर वेरियस रिजन्स आसतली। म्हणजे हांव तितूर वचना आत्ताच्या घडीक आमी क्लायमेट चेंजचेर उलयता, आमी कार्बन इमिशन झिरो डावन करपाचेर उलयता आणि 5 जून आयच्या दिसा खरें गोंयांत धो पावस पडपाक जाय आशिल्लो, ताका उशीर जाला। बट आमी देवा लागीं मागुया फुडल्या 2 दिसाच्या भितर मान्सून गोंयांत पावतलो हाची खात्री आनी विश्वास दवरून आयच्यात आमी झाडां लावपाचो संकल्प केला। गोव्यात पाऊस अजून नाही याला वेगवेगळी कारणे आहेत असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। ती कारणे काय यावर मात्र मुख्यमंत्र्यांनी बोलणे टाळले, कारण कसे बोलणार, त्यांना त्याच्यावर बोलायला हिम्मतच नाही। कारण एका बाजूने मुख्यमंत्री झाडे लावताय तर दुसऱ्या बाजूने यांचे आवडते बिल्डर तीच झाडे कापून डोंगर उघडे बोडके करून सोडत आहेत आणि त्यांना परवानग्या हेच सरकार देत आहे। मग मुख्यमंत्री त्यावर कोणत्या तोंडाने भाष्य करणार? हे पहा सरकारचे आकडे। टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट प्रमाणे वर्ष 2012 ते 2022 पर्यंत सरकारी प्रकल्पांसाठी खुद्द सरकारने 92,000 झाडे तोडली आहेत। यात मोपा लिंक रोड, तमनार वीज प्रकल्प आणि इतर प्रकल्पांचा समावेश आहे। 2012 मध्ये भाजपचे सरकार गोव्यात सत्तेवर आले, तेव्हापासून 2022 पर्यंत 10 वर्षाच्या कार्यकाळात गोव्यातील ग्रीन कव्हर 22% घटले। तब्बल 76 स्क्वेअर किलोमीटर जमिनीवरील झाडे या 10 वर्षाच्या काळात तोडण्यात आली। प्रुडंट मीडियाच्या रिपोर्ट प्रमाणे गेल्या 5 वर्षात तब्बल 23,000 झाडे तोडण्यात आली। जेव्हा हे सगळं झालं तेव्हा कुठे होते बाबा तुमचे सरकार आणि मुख्यमंत्री? मोपा विमानतळासाठी सरकारने लाखो झाडे कापली, त्याची दुसरीकडे लागवड केल्याचा सरकार दावा करत आहे, पण कुठे लावली आणि किती जगली यावर सरकारी आकडे मात्र स्वतः गुप्त ठेवलेले दिसतात। त्यामुळे फक्त इव्हेंट करायचे, झाडे लावायचे आणि नंतर त्यांचाच नरसंहार करायचा हे सध्याच्या सरकारचे धोरण असल्याचे खुद्द मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काही क्षणासाठी मान्य केले आणि त्यावर भाष्य टाळले। या वृक्षारोपणाची मजा अशी की आज ज्या खड्ड्यात मुख्यमंत्र्यांनी झाड लावले आहे, एका वर्षानंतर ते कुठे लावले होते याची मुख्यमंत्र्यांना आठवण सुद्धा नसेल। त्याच खड्ड्यात पुढच्या वर्षी कुणीतरी दुसरी व्यक्ती झाड लावेल। इकडे मुख्यमंत्री झाडे लावा, झाडे जगवाचा नारा देणार आणि तिकडे विकासाच्या नावाखाली नंबर 2 चे मंत्री विश्वजित राणे टीसीपी खात्यात अनेक प्रकल्पांना मान्यता देणार। नंतर येथील जेसीबी आणि बुलडोजर आणि पुन्हा डोंगर सपाट करून टाकतील। तेव्हा झाडे वाचवा म्हणण्याची हिम्मत मुख्यमंत्री मात्र अजिबात करणार नाही। दुसऱ्या बाजूला सूर्या शाईन हे नाव तर नक्कीच नव्हे, पण अशाच एका नावाची कंपनी सरकारी जावई झाली आहे आणि या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात देखील त्यांना सरकारकडून चांगले कंत्राट मिळाले आहे। ग्रीन गोवा याच्या नावावर एक इव्हेंट करून सरकारने पैशांची उधळपट्टी करून मोकळे झाले, तर दुसऱ्या बाजूला हे सरकारी जावई मस्त मजा करत आहेत। मला सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना आता हात जोडून एक विनंती करावीशी वाटते। बाबांनो, तुम्ही झाडे नाही लावलात तरी चालेल, ते इव्हेंट नाही केला तरी चालेल, पण सध्या आहेत ना ती झाडे मात्र कापू नका। शेकडो वर्षांपूर्वीची झाडे कापली जातात ना, तेव्हा मुख्यमंत्री आणि सरकारला प्रधानमंत्र्यांचा तो एक पेड़ माँ के नाम नारा अजिबात लक्षात येत नाही।
आम्ही काय करतोय आणि काय चाललंय हे जनतेला समजत नाही असे मुळीच समजू नका. जनता एवढीही मूर्ख अजिबात नाही.